माहेरहून सोन्याचे दागिने व रोख रक्कम आणावी या मागणीसाठी पती सासू व धीराने आपला शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार वैष्णवी धैर्यशील मगदूम वय 25 यांनी कागल पोलिसात दिली आहे. पती व सासूनं मारहाण केल्यानं आपला डावा हात दंडातून फ्रॅक्चर झाल्याचंही तक्रारीत म्हटलंय. पोलिसांना पती धैर्यशील शिवाजीराव मगदूम, सासू नीता शिवाजीराव मगदूम, धीर शिवराज शिवाजीराव मगदूम, सर्व राहणार अखिलेश पार्क कागल यांच्यावर गुन्हा दाखल केला. वैष्णवी मगदूम यांचे माहेर सरनोबतवाडी तालुका करवीर आहे. कागल पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटल्यानुसार डिसेंबर 2024 ते 4 जुलै 2026 या काळात हा छळ करण्यात आला. माहेरहून सोने व रोख रक्कम आण म्हणून वारंवार शिवीगाळ, धमकी देत शारीरिक छळ केला. या प्रकरणाचा कागल पोलीस अधिक तपास करतायत. मुलगी झाल्यानं त्रास दिल्याचा आरोप. दरम्यान या प्रकरणातील पीडित वैष्णवी मगदूम यांनी माध्यमांशी बोलताना या मंडळींना मुलगा हवा होता, पण मला 5 महिन्यापूर्वी मुलगी झाल्यानं शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. मुलगाच हवा म्हणून सातत्यानं त्रास दिला जात होता. 4 जुलै रोजी किरकोळ कारणाचा निमित्त करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत माझा हात मोडल्याचं म्हटलंय. मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.